उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये परळीमध्ये महिला देखील या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। बघा या ठिकाणी समस्त महिला रस्त्यावर उतरलेले आहेत। काय नेमकं या ठिकाणी आज एससी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आपण एल्गार पुकारलेला आहे, आपण रस्त्यावर उतरलेले आहेत। काय मागणी आहे आपली? आमची एससी उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा ठेवण्यात आलेला आहे। आमचे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरले आहेत आणि आमचे जात उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे। आमच्या सगळ्या उपासिका ठाम मतानं इथं मोर्चामध्ये सर्व परळी तालुक्यातील 100 गावांमधून उपासिका व उपासक मोठ्या संख्येनं हजर झाले पाहिजे आणि जात उपवर्गीकरण झाले नाहीच पाहिजे। वर्गीकरण झालंच नाही पाहिजे, आरक्षणाचे तुकडे झालेच नाही पाहिजे। अशा आरक्षणाचे तुकडे गरज नाही करायची। बाबासाहेबांना संविधानात अधिकार दिलेला आहे ना, मग त्याला मोडायची काय गरज आहे महाराष्ट्र शासनाला? हे आरक्षण नाहीच झालं पाहिजे। एसटी आरक्षण एकत्रित राहिलं पाहिजे। 13% आरक्षणामध्येच आमचा फायदा आहे, आमच्या लेकरा बाळांचा सगळ्यांचा। उलटा आमची एसटी मध्ये माहेर कास्ट आहे, त्याला जास्त आरक्षण भेटतंय, पण तरीही आम्हाला काही फोड करायची नाही। उलट इतर समाजाचा घाटा आहे, तरी पण हे लोकांना कळत नाही। हे महाराष्ट्र शासनाचा डाव आहे आणि त्याला आम्ही फोडून काढू, त्याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेले आहोत आणि हे उपवर्गीकरण होऊ देणार आहोत। आम्ही मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढायची आमची तयारी आहे, मंत्रालयाला घेरायची आमची तयारी आहे। आम्ही हे होऊ देणार नव्हतं कोणत्याही हालतीमध्ये, आणि हे झालंच नाही पाहिजे। ही आमची मागणी आहे। ठाम आहेत आम्ही, एका मतावर ठाम आहेत। आज एवढा भीम जैन उत्सव उपसुळून आलाय ते ह्याच कारणासाठी। एससी उपवर्गीकरण झालंच नाही पाहिजे। सरकारने जो एससी उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्यामुळे आमच्यात आपापसामध्ये फूट पाडलेली आहे आणि एससी समाजाचं जो आरक्षण आहे तो रद्द करण्याचा हा सरकारचा मोठा एक निर्णय आहे। त्याच्यामुळे आम्हाला हे वर्गीकरण मान्य नाही। तर याच्यावर सगळ्या आम्ही समाजाने एक उठाव घेतला आहे आणि आम्हाला हे अजिबात मान्य नाही। म्हणजे तुम्हाला मान्य नाही उपवर्गीकरण? अजिबात मान्य। आमच्या समाजाला आमच्या विरोधात म्हणजे भडकण्याचा आणि फूट पाडण्याचा हा एक साजिश आहे। एससी मध्ये सध्या 59 जाती आनंदाने नांदतायत आणि या जातीची या ठिकाणी उपवर्गीकरण म्हणजे एकमेकाच्या विरोधामध्ये फूट पाडण्याचा आणि हा एक तर आरक्षण संपवण्याचा निर्णय आहे। म्हणजे त्यांचा विचार आहे, डाव आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे आणि आम्हाला हे मान्य नाही। आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, तर आम्ही आमच्या मुलाबाळांचा विचार करून उतरलो आहोत। जातीचं वर्गीकरण झालं नाही पाहिजे, एससी या कास्टचं वर्गीकरण झालेलं नाही पाहिजे। आम्ही आमच्या मुलाबाळांचा विचार करत असल्यामुळं आज आम्ही सर्व महिला उन्हातान्हाचं रस्त्यावर उतरलो आहोत। नाही पाहिजे, आम्ही आमच्या समाजासाठी पूर्ण मैदानात उतरलेले आहोत आणि हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। हॅलो, जय भीम। विचार करूनच हे करायलेले आहोत। लेकरा बाळाच्या विचारासाठीच आम्ही आज एवढं ऊन ताण डोक्यावर घेऊन आम्ही बाबासाहेबासाठी इथपर्यंत आलेले आहोत। जय भीम। जय भीम। आम्हाला हे उपकरण मान्यच नाही आणि आमच्या सगळ्या समाजातल्या बाया आलेल्या आहेत आणि आमचे आरक्षण बंद करण्यासाठी याचा डाव आहे। आम्ही होऊ देणार ना, आम्ही सगळे लहान पोरं लेकरं सगळे येणार आहोत। हे जे बंद केलंय का हे आम्हाला मान्य नाही। तुम्हाला मान्य नाही? आम्हाला मान्य नाही।